आतापर्यंत साहित्याचे स्वरूप किंवा काव्यलक्षण या प्रकरणामध्ये आपण काव्यलक्षणाच्या अनुषंगानं निरनिराळ्या बाबींची चर्चा केलेली आहे. यामध्ये साहित्याच्या व्याख्या पाहत असताना पौर्वात्यांच्या म्हणजे संस्कृत साहित्य तज्ज्ञांच्या साहित्याच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. यात भामह, मम्मट, आनंदवर्धन आणि विश्वनाथ यांच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. पुन्हा त्या अनुषंगानं पाश्चात्यांच्या साहित्याच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. त्यात वर्ड्सवर्थ, कोर्टहोफ, मॅथ्यू आर्नोल्ड आणि कार्लाइल यांच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आधुनिक विचारवंतांच्या काव्याच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. त्यात विनोबा भावे, अ.वा. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ आणि वीणा ढावळे यांच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर ललित आणि ललितेतर साहित्य याविषयी आपण व्यापकपणे चर्चा केलेली आहे. ललित साहित्य म्हणजे सौंदर्यपूर्ण साहित्य आणि ललितेतर साहित्य म्हणजे ललित साहित्य वगळून अन्य साहित्य जे असतं, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र वगैरे, हे केवळ माहितीपर साहित्य असतं. त्यातली माहिती जशीच्या तशी आपण घ्यायची असते. साहित्यातली व्याख्या, साहित्यातला शब्द असतो, हा साहित्यातला शब्द जसाच्या तसा घ्यायचा नसतो. त्यामुळे साहित्य हे नेहमी आपल्याला समजून घ्यायचं असतं. साहजिकच ललित म्हणजे सुंदर असतं आणि ललितेतर म्हणजे शास्त्रचर्चा ही असते. आता या भागामध्ये आपल्याला ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष किंवा ललित साहित्याची जी वैशिष्ट्ये आहेत, ही ललित साहित्याची वैशिष्ट्ये बघायची. हा भाग म्हणजे काव्यलक्षण या प्रकरणाचा उत्तरार्धाचा भाग आहे. तरी साधारणपणे 7 वैशिष्ट्य ही ललित साहित्याची आहेत. त्यात संवेदनात्मकता हे एक वैशिष्ट्य आहे, भावनात्मकता हे एक वैशिष्ट्य आहे, वैचारिकता हे एक वैशिष्ट्य आहे, सेंद्रियता हे एक वैशिष्ट्य आहे, सूचकता हे एक वैशिष्ट्य आहे, विशिष्टता हे एक वैशिष्ट्य आहे, विश्वात्मकता हे एक वैशिष्ट्य आहे. तर ही एक एक वैशिष्ट्य आपण आता बघत जाऊया. संवेदनात्मकता हे ललित साहित्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. संवेदनात्मकता म्हणजे काय? तर साहित्यातून व्यक्त होणारे जे अनुभव असतात, हे साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव हे केवळ अनुभव नसतात. त्यात अनुभव तर असतातच, अनुभवाशिवाय साहित्य निर्मिती होऊच शकत नाही. परंतु लेखकानं घेतलेले जे काही वास्तविक अनुभव असतात, हे लेखकानं घेतलेले वास्तविक अनुभव त्याला लेखकाच्या प्रतिभेचा स्पर्श झाल्यानंतर ह्या प्रतिभेच्या स्पर्शानं वाचकाच्या रस, रूप, गंध, नाद, स्पर्श
ह्या ज्या पंचसंवेदना असतात, ह्या पंचसंवेदना जागृत होतात. म्हणजे साहित्यामध्ये संवेदना जागृतीचं सामर्थ्य असतं. साहित्यातला शब्द संवेदनांची जागृती करतो. संवेदनांची म्हणजे जाणीवांची जागृती करतो. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीचं सौंदर्य काय आहे किंवा ज्ञानेश्वरीच्या सौंदर्याविषयी ज्ञानेश्वरांनी दाखला दिलेला आहे. तो असा की या गीतार्थाची थोरी स्वये शंभू वैवरी जेत भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी तेथ हरू म्हणे नेनी जै देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जै गीता तत्व. हे गीता तत्व कसं आहे याविषयी सांगत असताना स्वतः शंभू देव म्हणजे शंकर आपली पत्नी पार्वतीला म्हणतात. हे पार्वती विचारते शंकरांना की काय हो, तुम्ही ही गीता पुन्हा पुन्हा कशासाठी अभ्यासता आहात, पुन्हा पुन्हा कशासाठी वाचता आहात. त्यावेळी शंकर तिला तिचा मोठेपणा सांगतात आणि तिचा मोठेपणा सांगत सांगत गीतेचाही मोठेपणा सांगतात. तो असा की या गीतार्थाची थोरी, या गीतेच्या अर्थाची थोरी म्हणजे थोरवी स्वये शंभू विवरी, स्वतः शंकर विवरण करतात. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी. जेथ भवानी म्हणजे पार्वती, जेथ भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी. पार्वती चमत्कारिक पद्धतीनं प्रश्न करते तेव्हा ते तिला उत्तर देतात की हे पार्वती, जैसे का स्वरूप तुझे, जसं तुझं स्वरूप नित्य नूतन आहे, म्हणजे तू मला नेहमी नित्य नूतन वाटतेस. देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जै गीता तत्व हे. देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व हे. की हे देवते, तुझं स्वरूप जसं मला नित्य नूतन वाटतं त्याच पद्धतीनं ही गीता सुद्धा मला नित्य नूतन वाटते. थोडक्यात सांगायचं झालं तर काय, ही संवेदना जी आहे ही संवेदना अशी आहे, म्हणजे त्यातून गीता कशी मोठी आहे हे सांगण्यासाठी दुसरं उदाहरण इथं ज्ञानेश्वरांनी दिलेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्या अनुषंगानं त्या प्रकारची दुसरी कुठली तरी गोष्ट ही आपल्याला सांगावी लागत असते आणि त्यातूनच मग रसिकाच्या अंतःकरणापर्यंत किंवा चित्तापर्यंत त्या बाबी पोहोचत असतात. आणि या दृष्टीनं कितीतरी कवितांची उदाहरणं ही आपल्याला घेता येतील. बालकवींची श्रावण मास सारखी कविता ही आपल्याला याचीच प्रतीती देणारी आहे. कथा, कादंबऱ्या, नाटक, लघुनिबंध आदी प्रकारातलं साहित्यकृतीतून सुद्धा
रसिकाच्या संवेदनांना आवाहन केलेलं असतं आणि साहित्यातून जाणवणारी संवेदनात्मकता ही इतर कलांमधून जाणवणाऱ्या संवेदनात्मकतेपेक्षा सुद्धा भिन्न ही असते. आता दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे भावनिकता किंवा भावनात्मकता. प्रत्येक साहित्य कृतीमध्ये भावनिकतेला महत्व हे असतंच असतं. भावनिकता म्हणजे इमोशनल एलिमेंट. मनुष्य हा भावना प्रधान प्राणी आहे. म्हणजे माणूस फक्त अन्नावर जगत नाही. फक्त अन्नावर जगतं ते जनावर. बैल फक्त अन्नावर जगतो, शेळी फक्त अन्नावर जगते, हत्ती फक्त अन्नावर जगतो. पण माणसाला फक्त अन्न दिलं की झालं असं होत नाही. मनुष्य हा भावनाशील प्राणी आहे. म्हणून तो समाजात राहतो, तो समाजशील आहे. माणसाचा समाज असतो, प्राण्यांचा समाज नसतो. प्राणी जरी काही अंशी एकत्र राहत असले तरी सुद्धा प्राण्यांचे कळप असतात, हरणांचे कळप असतात किंवा अन्य प्राण्यांचे सुद्धा कळप असतात. त्यांचा समाज हा कधीही नसतो. एकाच विचारांची किंवा एकाच अंगानं, एकाच सामाजिक अंगानं विचार करणारी माणसं जिथं असतात त्याला समाज असं म्हणतात. एकाच संस्कृतीची माणसं जिथं असतात त्याला समाज असं म्हणतात. तर साहित्य हे भावनाशील असतं, त्यात भावनात्मकता असते. भावना जपणे, भावना जाणणे, भावना व्यक्त करणे हा मानवाचा सहज स्वभाव आहे आणि संवेदनशीलतेच्या कमी अधिक तीव्रतेनुसार माणसाची भावनिकता ही दिसून येत असते. कवी किंवा साहित्यिक इतरांपेक्षा अधिक संवेदनशील असल्यामुळंच काव्यातून भावनादर्शन प्रभावीपणे होत असतं आणि हे भावनादर्शन कित्येकदा इतकं उत्कट असतं की सहृदय लोक त्या काव्याचा आस्वाद घेत असताना काव्यगत पात्रांच्या भावभावना स्वतःच्याच समजू लागतात. आणि म्हणून जगातील श्रेष्ठ अक्षरवाङ्मय हे भावनेनं ओथंबलेलं असतं असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, रामायणातली सीता ज्यावेळी वनवासाला जायला निघते त्यावेळी त्या सीतेचं जे दुःख आहे, हे सीतेचं दुःख प्रत्येक स्त्रीला आपलं वाटतं. किंवा राम सीतेचा जेव्हा त्याग करतो आणि लक्ष्मणाला तिला अरण्यात सोडून यायला सांगतो, तेव्हाचा जो प्रसंग आहे हा नाट्यचित्रपटात असेल किंवा एखाद्या ग्रंथात असेल, तो रसपूर्ण पद्धतीनं त्या ग्रंथकारानं रंगवलेला असेल आणि ग्रंथ समजावून सांगणारा सुद्धा तितक्याच रसपूर्ण पद्धतीनं तो समजून सांगत असेल, तर भावनाशील स्त्रियांच्या डोळ्यात पाणी येतं. याचं कारण सीतेचं दुःख हे सामान्य स्त्रीला सुद्धा आपलं वाटत असतं. पुढचा भाग जो आहे तो वैचारिकतेचा भाग आहे.
वैचारिकता म्हणजे साहित्यात बुद्धीचं अंग हे असतं. कल्पनेला स्वैर होऊ न देणं हा बुद्धीचा एक महत्वाचा भाग असतो. तसंच भावनेला आणि कल्पनेला विचाराचा आधार असणं सुद्धा महत्वाचं असतं. अन्यथा काय होतं? अन्यथा मग काव्य स्वैर होतं, केवळ अद्भुत होतं, अवास्तव होतं, अतिरंजित होतं. जे वैचारिक निबंध असतात किंवा वैचारिक काव्य असतं, हे वैचारिक निबंध, वैचारिक काव्य याचा समावेश यात असतो. आणि म्हणूनच जे थॉट्स असं आपण म्हणतो किंवा वैचारिकता असं म्हणतो, साहित्यामध्ये वैचारिकता सुद्धा येते. साहित्यानं केवळ रंजन करता कामा नये, तर रंजनाबरोबर कुठला तरी विचार सुद्धा सांगितला पाहिजे. पण या विचाराची गरज शास्त्रीय वाङ्मयात जास्त असते. जरी शास्त्रीय वाङ्मयात विचारांची गरज जास्त असली तरी सुद्धा साहित्यानं वैचारिकता सांगूच नये असं मात्र नाही. यासाठी वैचारिकता हा सुद्धा एक महत्वाचा विशेष जो आहे, हा महत्वाचा विशेष ललित साहित्यात येतो. पुढचा भाग म्हणजे साहित्यातील सेंद्रियता. तर ही साहित्यात असणारी जी सेंद्रियता आहे ही कशी असते? तर कोणतीही साहित्य कृती म्हणजे साहित्यिकानं एक सलग किंवा एक जिनसीपणानं घेतलेली अनुभूती असते. त्यामुळं तिच्यात भावना, कल्पना, विचार, अनुभव, संवेदना, सूचकता अशा सर्वच घटकांचा एकत्रितपणे किंवा सलग असा संपृक्तपणे त्या त्या साहित्यकृतीतून आविष्कार झालेला असतो. आशय आणि अभिव्यक्ती यांची मूस तयार होऊनच साहित्यकृती सिद्ध होते. यालाच साहित्यातील सेंद्रियत्व असं म्हणतात. पुढचा भाग सूचकता हा आहे. म्हणजे साहित्य हे सूचित करीत असतं. आता यातले तीन वैशिष्ट्य राहिलेली आहेत अजून: सूचकता, विशिष्टता आणि विश्वात्मकता. ही सूचकता, विशिष्टता आणि विश्वात्मकता ही 3 वैशिष्ट्य आपण पुढच्या भागात बघूया.